नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपला रत्नागिरी जिल्हा पोलीस आयुक्तालयाचा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 28 जुलै 2024 साली झालेला सेट सीचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण इथे शेवटचा भाग म्हणजेच भाग 4 पाहणार आहोत। तर या भाग 4 मध्ये आपण त्याचे राहिलेले महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। प्रश्न क्रमांक 76 बघा, जर अधिकचा अर्थ गुणुले वजाचा अर्थ अधिक वजाचा अर्थ भागिले त्यानंतर भागिलेचा अर्थ अधिक आणि गुणुलेचा अर्थ वजा, तर आपल्याला काय दिले 30 भागिले 25 वजा 5 गुणुले 4 अधिक 3 बरोबर किती। तर आता बघा 30 भागिले 25, तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे भागिलेचा अर्थ काय दिलेला आहे अधिक दिला आहे, म्हणजे 30 अधिक हे 25 होईल। पुढे आता वजा 5 दिलेला आहे, वजाचा अर्थ काय आहे भागिले, म्हणजे इथे भागिले 5। आता गुणुले 4 आहे बघा, गुणुलेचा अर्थ काय दिलेला आहे वजा दिलेला आहे, म्हणजे वजा 4 आणि अधिकचा अर्थ काय दिलेला आहे गुणुले, म्हणजे गुणुले 3 येईल। म्हणजे असं समीकरण तयार होईल। म्हणजे 30ला 30 हे 25 भागिले 5 हे किती येतं 30 अधिक 5, म्हणजे हे अधिक 5 होईल आणि वजा 4 त्रिकोण 12, म्हणजे 30 आणि 5 35 मधून 12 गेले, राहिले किती 23। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 23। तर बघा 23 कशामध्ये दिले हे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल 23। पुढे प्रश्न पाहूयात। तर प्रश्न क्रमांक 77 हा प्रिंटिंग मिस्टेकमुळे डिलीट म्हणजे रद्द झाला। आपण पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 78 बघा काय दिलेलं आहे 14 किंवा 16 असे मुलांचे गट, म्हणजे 14 किंवा 16 असे मुलांचे गट केले असता प्रत्येक वेळी एक मुलगा शिल्लक राहतो, तर गटातील मुलांची एकूण संख्या कमीत कमी किती असावी। म्हणजे आता काय करायचं आहे 14 आणि 16 या संख्येने काय करावं लागेल दिलेल्या पर्यायापैकी संख्यांना भागा आणि दोघांनी जर भागल्यावर एक बाकी ज्या पर्यायाची उरते ते तुमचं ॲन्सर असेल। म्हणजे 16 आणि 14चा एक गट आहे, तर इथे जर तुम्ही पाहिलं 113ला 14 8 112 16 7 112, इथे जर पाहिलं तर दोघांनी जर भागलं तर एक बाकी उरते कशाला 113ला, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन ए 113 असेल। म्हणजे 14 किंवा 16 मुलांचे गट केले तर प्रत्येक वेळी एक मुलगा शिल्लक राहतो, मग कमीत कमी किती असावे तर एकूण 113 संख्या असावी। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 69 पहा 79 पहा काय दिलेलं आहे विसंगत संख्या ओळखायचे। तर आपल्याला इथे जर तुम्ही पाहिलं तर 121 142 163 182 आणि 205, तर आता इथे डिफरन्स बघा 21 आणि 42 मध्ये 21चा फरक आहे, 142 आणि 163 यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर कितीचा फरक आहे 21 1 बघा 21चा पाडा म्हणा 21 1 21 21 2 42 21 3 63 21 चौक 84 पाहिजे होतं, पण इथे 82 दिले आणि 21 5 105, पण इथे 205 दिले, म्हणजे प्रत्येकात 100 ॲड केलेलं आहे, पण इथे 184 पाहिजे होतं तिथे दिले 182 त्यांनी। म्हणजे इथे विसंगत संख्या कोणती असणार आहे 182 ऑप्शन सी। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 80 पहा, जर 28 जुलै 2024 रोजी रविवार असेल तर सन 2025 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कधी येईल। तर आता कॅलेंडरवरती आधारित हा प्रश्न आहे। तर गणितात दिल्याप्रमाणे पहा 28 जुलै 2024ला आपल्याला रविवार दिलेला आहे, तर पुढच्या वर्षी म्हणजेच येणाऱ्या 14 एप्रिल 2025 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते 14 एप्रिलला, तर त्या दिवशी कोणता वार येईल विचारलेलं आहे। तर बघा 28 जुलैपासून ते 28 एप्रिल 2025 पर्यंत एकूण किती दिवस उरतात हे तुम्हाला काढावं लागेल। जुलैचे राहिलेले 3 दिवस 28 सोडून, त्यानंतर ऑगस्टचे 31 सप्टेंबरचे 30 ऑक्टोबरचे 31 नोव्हेंबरचे 30 डिसेंबरचे 31 जानेवारीचे 31 फेब्रुवारीचे 28 मार्चचे 31 एप्रिलचे 14 एप्रिल आहे म्हणून 14, ह्या सर्वांची आता काय करायची बेरीज करायची, किती येते 260 बेरीज येते, आणि जेवढी बेरीज येते त्याला आपण काय करतो 7ने भागतो। तर बघा ह्याला 7ने भागलं तर एकूण बाकी जे आहे तर ती 1 उरते। आता जेवढी बाकी उरते तेवढे दिवस पुढे जायचे रविवारच्या, रविवारच्या 1 दिवस पुढे जावं लागेल कारण बाकी 1 उरते। म्हणजेच कोणता वार असणार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी सोमवार असेल।
तर सोमवार हे ऑप्शन ए मध्येच दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 81 पहा. एका आयताची परिमिती 256 सेंटीमीटर असून त्याची लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर 3:1 असल्यास त्याची लांबी किती? बघा, लांबी आणि रुंदी यांचं गुणोत्तर दिले किती? 3:1 दिलेलं आहे तुम्हाला. तर आता 3:1 जर एक्सचे प्रमाणात मानलं तर लांबी काय होईल? 3x होईल आणि रुंदी काय होणार आहे? 1 आहे म्हणजे x होईल. बघा, आपल्याला त्यांचे काय दिले? परिमिती दिली आयताची. परिमिती बरोबर काय असते आयताची? 2 कंसात लांबी अधिक रुंदी असते. म्हणजे लांबी अधिक रुंदी आपल्याला माहिती आहे 3x आणि हे x बरोबर काय असणार आहे? 256. 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे काय असतं? आयताची परिमिती असते. आता 2 गुणुले हे काय होणार? 3x आणि x 4x होईल. म्हणजे 2 गुणुले 4x म्हणजे 4 2 किती झालं? हे 8x झालं. म्हणजे 8x बरोबर किती येणार आहे? 256. मग x बरोबर काय होणार? 256 भागिले हे 8 होणार. बघा, 8 जर 256ला भागलं तर किती येतं? 8 त्रिक 24. त्याप्रमाणे उरले 1, 8 2 16 किती येतं? 32. म्हणजे x म्हणजे काय आलं? तुम्ही काय मानले? तर ती रुंदी मानले. रुंदी 32 आली. मग लांबी किती आहे? 3x आहे. 32 गुणुले 3 करा. 32 त्रिक किती? 96. म्हणजे 96 सेंटीमीटर काय असणार आहे? तर त्या आयताची लांबी असेल. 96 हे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. तर पुढचा प्रश्न आहे 82वा. हा देखील रद्द झालेला. आपण डायरेक्ट त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात निराजीरावजी हे कोणत्या पदावर होते? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ म्हणजे 8 जे होते तर ते तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर त्यापैकी निराजीरावजी हे कोण होते? तर ते न्यायाधीश होते. बघा, न्यायाधीशाचं काम जे आहे तर ते निराजीरावजी पाहत होते. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रधान जर पाहिलं तर मोरोपंत. त्याप्रमाणे जर पाहिलं तर आता बाकीचे तुम्हाला लक्षात ठेवा फक्त तुम्ही. तर हे फक्त लक्षात ठेवा, इथे निराजीरावजी हे न्यायाधीश होते. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84. उफराठा गणपती देवस्थान कोणत्या गावामध्ये आहे? तर बघा, आता रत्नागिरी जिल्ह्यात आता बरेच गणपतीची मंदिरं आहेत. त्यातलं उफराठा हे गणपती देवस्थान जे आहे तर ते कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे गुहागर या गावामध्ये आहे. गुहागर या ठिकाणी जर पाहिलं तर उफराठा हे गणपती देवस्थान मंदिर आहे गुहागर या गावामध्ये. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 85 पहा. तर गणितावरती प्रश्न आहे. एका विद्यार्थ्याने 419 मध्ये 35 मिळवण्याऐवजी त्यातून वजा केले तर उत्तरामध्ये कितीचा फरक होईल? बघा, मिसळायचे होते किती? 35, पण त्याने काय केले? तर वजा केलेत. म्हणजे हे 35 आणि वजा केलेले 35 एकूण किती झाले? 70. म्हणजे कितीचा फरक पडणार आहे? 70चा फरक पडेल. तर 70 हे साधा सिंपल प्रश्न होता. ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86. खालीलपैकी संविधान दिन कोणता? बघा, संविधान दिन आपण स्वीकारलं कधी? 26 नोव्हेंबर 1949ला. तोच दिन जो आहे तर तो आपण संविधान दिन म्हणून पाळतो. ऑप्शन ए 26 नोव्हेंबर. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87 पहा. बघा काय दिलेलं आहे. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला. बघा, या ओळी म्हणून खालीलपैकी कोणता अलंकार आहे? म्हणजे अलंकारावरती आधारित हा प्रश्न आहे. तर कोणता अलंकार आहे यामध्ये? तर इथे अतिशय फुगून काय सांगितलेलं आहे इथे? ते निर्जीव व्यक्ती सजीव असल्यासारखी जिथे भास केलेला असतो तर तिथे कोणता चेतना गुणोक्ती हा अलंकार असतो? बघा, आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला. वसंत फेरीवाला म्हणजे इथे जर पाहिलं तर हे चेतना गुणोक्ती जे आहे तर ते याचं उदाहरण आहे. यामध्ये काय असं चेतना गुणोक्तीमध्ये निर्जीव व्यक्ती किंवा वस्तूला हे सजीव असल्यासारखं भासवले जातं म्हणून हे चेतना गुणोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88 पहा. खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या जाती अविकारी आहेत? बघा, अविकारी शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर क्रियापद, सर्वनाम, नाम आणि विशेषण हे विकारी आहेत. पण बाकीचे जे अव्यय आहेत, क्रियाविशेषण अव्यय, उभयानवी अव्यय,
केवलप्रयोगी अव्यय. हे जे अव्यय आहेत तर ते अविकारी आहेत. म्हणजे जात लिंग यानुसार त्यामध्ये कोणताही बदल होत नसतो, विभक्ती लिंग यानुसार, म्हणून त्याला आपण अविकारी म्हणतो. क्रियाविशेषण. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89 पहा. 2024मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या T20 म्हणजे 2020 क्रिकेट मालिकेचा कर्णधार कोण होता? तर आता त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर त्यावेळेस 2020चा कॅप्टन जर पाहिलं तर कोण होता? रोहित शर्मा होता. सूर्यकुमार यादव होता. पहा, सूर्यकुमार यादव. म्हणजे रोहित शर्माला तेव्हा विश्रांती दिली होती 2024च्या श्रीलंकेविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेचा. कर्णधार जो आहे तर तो सूर्यकुमार यादव होता. 2024ला जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकलेला रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये, त्यानंतर त्याने रिटायरमेंट घेतली व त्याच्या जागी जे आहे तर ते सूर्यकुमार यादवला कॅप्टन्सी बनवण्यात आली होती. आणि आत्ता देखील 2026ला त्याच्याच कप्तानीमध्ये सूर्यकुमार यादवच्या भारताने तिसऱ्यांदा 2020 विश्वचषक जिंकलेला आहे आपल्या भारतामध्येच. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90 पहा. 12 मीटर लांब व 10 मीटर रुंद खोलीच्या मध्ये 3 सेंटीमीटर लांब व 2 सेंटीमीटर रुंद किती फरशा बसवाव्या लागतील? बघा, 12 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद खोली आहे. तर आता या अगोदर आपल्याला काय करावं लागेल? या खोलीचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्याला या फरशीचं जेवढं माप आहे त्याच्या क्षेत्रफळाने डिवाईड करावं लागेल. म्हणजे आपल्याला एकूण फरशा कितीला बसाव्या लागतील हे कळेल. बघा, खोलीचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं? लांबी गुणिले रुंदी, आणि फरशीचं देखील लांबी गुणिले रुंदी असणार आहे, कारण दोघीही आयताकृती आहेत. बघा, आता हे मीटरमध्ये आणि हे सेंटीमीटरमध्ये आहे. 1 मीटर बरोबर किती असतं? 100 सेंटीमीटर असतं. मग हे 12 मीटर बरोबर काय झालं? हे 1200 सेंटीमीटर आलं. गुणिले 10 मीटर म्हणजे हे 1000 आलं. भागिले काय असणार? हे 3 दोन्ही किती? 6 सेंटीमीटर स्क्वेअर याने आपल्याला भागावं लागेल फरशीच्या क्षेत्रफळाने. 6 1 6 6 2 12 म्हणजे हे 200 गुणिले 1000 किती येतं? 20,000. पण पर्यायामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 20,000 नाही तर त्यांनी 2,000 दिलेलं आहे. तर तिथे थोडी काय झाली? त्यांची प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर इथे किती पाहिजे? 2,000 फरशा बसवाव्या लागतील. हे याचं उत्तर असेल ऑप्शन बी. 20,000 लक्षात ठेवा, 2,000 नाही तर 20,000 फरशा बसवाव्या लागतील. थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे तिथे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91 पहा. तर खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? तर तत्सम शब्द म्हणजे काय? संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नसतो. तर आपल्याला काय विचारेल? तत्सम शब्द नाही असा. तर बघा, भूगोल हा तत्सम शब्द आहे, संस्कृतमधून जसा आहे तसा आलेला आहे. परंतु आहे तत्सम शब्द. आणि जल म्हणजे आपण पाणी म्हणतो, हा देखील तत्सम शब्द आहे. पण झोप जो आहे तर तो आपला मराठी बोलीभाषेतील शब्द आहे, तर तो तत्सम शब्द नाही. कोणता? झोप हा शब्द. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92 पहा. शिवराज्याभिषेक हा दिनांक टिंब रोजी झाला. तर बघा, शिवराज्याभिषेक कधी झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा? तर 6 जून 1674ला. ऐतिहासिक असा दिन आहे हा, 6 जून 1674, ज्या दिवशी आपले छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत तर ते गादीवरती बसले होते. म्हणजे शिवराज्याभिषेक दिन म्हणून उत्साहात साजरा करतो आपण. 6 जून 1674. ऑप्शन बी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93 पहा. गटात न बसणारा पर्याय ओळखा. तर आता इथे 4 आपल्याला ऑप्शन दिले. 2 बहिणी, 5 भाऊ, 4 गायी, सर्व झाडे. तर आता इथे जर पाहिलं तर 2, 5, 4 हे काय संख्या विशेषण आहे. पण सर्व झाडे हे तुम्ही जर पाहिलं तर निश्चित संख्या यातून तुम्हाला कोणती दिसते का? बघा, इथे 2 म्हणजे 2 आहेत, 5 इथे 5, 4 हे निश्चित आपल्याला समजतं काहीतरी. पण सर्व झाडे म्हणजे किती तुम्ही निश्चित सांगू शकत नाही. म्हणून गटात न बसणारा पर्याय काय असणार आहे? सर्व झाडे. ऑप्शन डी. पुढील प्रश्न पाहूयात. तर हा बुद्धिमत्तेवरती आधारित प्रश्न आहे बघा. तर काय दिलेलं आहे? एका सांकेतिक भाषेत संडे म्हणजे FXQGDB असेल तर मंडे म्हणजे काय? तर बघा, यस नंतर TU हे कट करून 2 शब्द कट करून व्ही घेतलेला आहे. यू नंतर VW कट करून X घेतलेला आहे, VWX. म्हणजे 2 शब्दाचा फरक आहे. शेवटीचा शब्द बघा, वाय नंतर झेड आणि ए कट करून पुढचं बी घेतलेलं आहे. म्हणजे 2 शब्दाचा गॅप सोडून पुढचं घ्यायचं. तर आता इथे काय सुरुवातीला यम आहे, यम नंतर NO कट करून काय येणार आहे? पी. तर आता इथंच तुमचा आन्सर निघून जातं बघा. पी 1 नंबरला असणारे हे 3ही पर्याय कट होतात.
राहिलं काय ऑप्शन ए PRQGDB, म्हणजे हेच तुमचं डायरेक्ट उत्तर असेल. म्हणजे ह्याला आपण तुम्ही पुढचं न पाहता देखील डायरेक्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊ शकता टिक करून, कारण पी सुरुवातीला असणारा एकच पर्याय आहे ऑप्शन ए. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95 पहा. छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेले बहिर्जी नाईक हे कोणत्या विभागाचे प्रमुख होते? तर आता छत्रपती शिवाजी महाराजांचे एक गुप्तहेर खातं होतं, तर त्याचे प्रमुख जे होते तर ते बहिर्जी नाईक होते, गुप्तहेर खाते. म्हणजे त्याला आपण हेर विभाग म्हणतो. कोणतं? हेर विभागाचे ते प्रमुख होते. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96 पहा. तसेच यांची जी समाधी आहे बघा, बहिर्जी नाईक यांची समाधी भोपाळगड ज्याला आपण म्हणतो, तर तो सांगली जिल्ह्यातील म्हणजे बाणूरगड आता तिथे म्हटले जाते, तर सांगली जिल्ह्यामध्ये बाणूरगड या ठिकाणी जे आहे तर ती बहिर्जी नाईक यांची समाधी आहे, हे देखील लक्षात ठेवा. जर कधी जाणं झालं तर तुम्ही तिथे जाऊन त्यांचं म्हणजे समाधी पाहू शकता. अतिशय सुंदर ठिकाणी म्हणजे त्यांची समाधी आहे बघा, निसर्गरम्य ठिकाणात. तर ते हेर विभागाचे प्रमुख होते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96. विसंगत घटक कोणता? तर आता 4 आपल्याला इथे ऑप्शन दिलेत. अल्जेरिया, मॉरिटानिया, ट्युनेशिया आणि इस्टोनिया. तर बघा ह्यातला विसंगत घटक कोणता आहे तो आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर विसंगत घटक कोणता आहे ह्यातला? इस्टोनिया. तर आता इस्टोनियाच का वेगळा आहे? तर कारण तो युरोप खंडात येतो इस्टोनिया हा देश. पण बाकीचे जर पाहिलं अल्जेरिया, ट्युनेशिया, मॉरिटानिया हे जे देश आहेत तर ते आफ्रिका खंडात येतात. पण इस्टोनिया जो आहे तर तो युरोप खंडातला देश आहे, म्हणून ऑप्शन डी हे आपलं उत्तर असेल. तो विसंगत घटक असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97. तर बघा कवी केशवसुतांचे मूळ नाव काय? बघा कवी आणि त्यांची मूळ नावे यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर तसाच हा प्रश्न आहे. कवी केशवसूत त्यांना आपण काय म्हणतो? कृष्णाजी केशव दामले. तर कृष्णाजी केशव दामले यांना कवी केशवसूत म्हणून देखील ओळखले जाते, हे लक्षात ठेवा. आणि कै अत्रे यांना केशवकुमार म्हटले जाते आणि केशवसूत कृष्णाजी केशव दामले. तसेच कुसुमाग्रज यांना आपण विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून देखील ओळखले जाते, हे देखील लक्षात ठेवा. आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 98 पहा. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका होताना जोखीम पत्करणारे कोण होते? तर इथे जर तुम्ही पाहिलं तर यावरती पिक्चर देखील आलेला आहे बघा. जेव्हा त्यांची आग्र्याहून सुटका होत होती तर त्यांच्या ठिकाणी जे आहे तर ते कोण झोपलेले होते? हिरोजी फर्जंद. म्हणजे त्यांनी जे आहे तर ते जोखीम पत्करली होती, हिरोजी फर्जंद यांनी. म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल, हिरोजी फर्जंद. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF देखील हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये PDF देखील मिळवू शकता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99. तर बघा काय दिलेलं आहे. एका रांगेमध्ये जेवढी झाडे आहेत तेवढ्याच रांगा आहेत. म्हणजे जेवढी झाडे आहेत तेवढ्या रांगा आहेत. म्हणजे समजा येथे 10 झाडे असतील तर तेवढ्यात 10च अशा रांगा आहेत. तर झाडांची एकूण संख्या 324 असल्यास एका रांगेतील झाडांची संख्या किती? बघा 10 रांगा आणि एकूण एका रांगेत 10 झाडे असतील तर ह्याची संख्या कशी काढतो? 10 गुणिले 10 करतो म्हणजे 100. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? हे 100चं वर्गमूळ इथे 10 येतं. त्याप्रमाणे एकूण झाडांची संख्या दिली आहे. मग ह्या 324चं वर्गमूळ तुम्हाला काढावं लागेल. बघा 324चं वर्गमूळ काय असतं? 18 असतं. म्हणजे एकूण एका रांगेत किती झाडे असणार आहेत? 18. आणि अशा 18 रांगा आहेत. म्हणजे 18 गुणिले 18 324 झाडे आहेत. ऑप्शन डी 18 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर आपल्या या पेपरचा हा शेवटचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 100. एक्स ही समसंख्या असल्यास खालीलपैकी विषम संख्या कोणती? तर बघा एक्स ही समसंख्या समजा 2 आहे असं म्हणूया. तर आता इथे 2 अधिक 2 ऑप्शन एमध्ये काय येतं? समच येतं. 2 गुणिले 3 बेत्रिक 6 येतं, हे देखील सम येतं. डीमध्ये पहा 2 गुणिले 2 हे समच येईल. आता 2 अधिक 5 2 अधिक 5 केल्यावर किती येतं? 7 येतं. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर सी ऑप्शन आपलं करेक्ट बसणार आहे. एक्स ही जर समसंख्या असेल तर विषम संख्या असणार आहे एक्स अधिक 5. म्हणजे कोणत्याही समसंख्येमध्ये एखादी विषम संख्या मिसळली तर ती विषम संख्याच राहते, हे लक्षात ठेवा. म्हणजे ऑप्शन डी एक्स अधिक 5 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आपला रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा 28 जुलै 2024 साली झालेला
सेट सीचा पेपर सुरू होता. तर या पेपरचे जवळपास आपण 100च्या 100 प्रश्न जे आहेत तर ते स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल AVK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.